सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ दुपार. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर कसं आपल्या दुकानाला व्हिडिओची येत नाही, तर खूप दिवसानंतर तुम्हाला म्हणलं एक मस्तपैकी छान असा आपल्या दुकानावर काय काय आहे, कसं कसं आहे आणि दुकानावर माझ्या काय काय कामं चालतात. आणि आपली इथं मस्तपैकी दोस्त मंडळी बसलेले आहे. आपले माझे पार्टनर आहे, माझा दोस्त आहे, जिगरी आहे, जॅन आहे. जरी मी इकडं तिकडं गेलो, लोणच्याला ना धावलो तरी मला थांबा 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 2 मिनिट. काय आहे, मी इकडं तिकडं जरी कुठं गेलो, नादावलो, लोणच्याला घरी जरी नादावलो तरी माझा बिझनेस डबघायला बारामतीतलं साम्राज्य इजलं नाही. माझ्या मित्रांनी साथ दिली आणि सगळी कामं जी तिथं पारली आणि कामं एकदम व्यवस्थित केली. कसं शेवटी दोस्तच दोस्ताला उपयोगी पडतो आणि जीवनामध्ये वाघ आणि जीवनामध्ये एक तरी दोस्त चांगला पाहिजे. जिथली तिथं कसा का असाना, काय का असाना, जागा का असाना, पण एक दोस्त असावा. आणि मला पण एक असा छानपैकी दोस्त मिळालाय, मित्र मिळालाय. आणि आपल्या दुकानामध्ये काय काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण दावतो. आणि उद्यापासून माझी कामं पुन्हा चालू होणार आहे. थोडी आहेत कामं, थोडा लोड आलाय मित्राला. मित्र म्हणला उद्यापासून ये 2-4 दिवस. तर कसं एक आपलं पण दुकान दावणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय काय मिळतं, कसं कसं मिळतं. चला म्हणलं तुमच्यासाठी एक छान असा एक व्हिडिओ काढावा, मस्त काढावा आणि टाकावा. तर तुम्हाला दावतो आता सगळ्या डिझाईन. चला तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं दुकान बारामतीमध्ये बैल बाजार आहे ना, त्या बैल बाजाराच्या शेजारी अलीकडं MIDC जवळचीमध्ये दुकान आहे. आणि दुकानावर कोणत्या कोणत्या डिझाईन मिळतात बघा मित्रांनो. हे असे ब्लॉक मिळतात आपल्याकडे, जे गार्डनला पुन्हा एलिव्हेशनला ह्याला वापरतात. अशी डिझाईन मिळते माझ्याकडे, अशी डिझाईन आहे मस्तपैकी छानपैकी. त्याच्यानंतर बंगल्याची कौलं पण आहेत आपल्याकडे पाहिजे तशी. आणि एक वडावून घेतलंय म्हणजे गा घेतलाय शेजारी. ह्यो गा आपण आपलाय, असं नाही की नाही, ह्यो गा आपण आपलाय. त्याच्यामध्ये सगळे कौलं आहेत. अशी आपली सगळी इथं कौलं आहेत. प्रत्येक डिझाईनची कौलं मिळतात आपल्याकडे मित्रांनो. प्रत्येक व्हरायटीज, प्रत्येक गोष्टीचं अशा आपल्याकडे इथं खिडक्याची कामं चालतात अधूनमधून. अशा खिडक्याची कामं करतो आपण. त्याच्यानंतर आपल्याकडे हा पत्रा पण मिळतो, ट्रान्सपरंट पत्रा पण चालू केलाय. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे तशा प्रकारमध्ये आहे एक धाव कलर एक धाव बघा. हे फायबरमध्ये हे ट्रान्सपरंट सीट आहे. हे पण सीट आपल्याकडे मिळतं. जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिकडं कुठं पण पाहिजे तिथं आपण ऑर्डर देऊन डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत पोच सुविधा होती ट्रान्सपोर्ट सिटीमध्ये. अशा प्रकारची प्रत्येक प्रकारची सीट आहेत आपल्याकडे. हे प्रकार आहे आणि हां ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. हां ह्याच्यामध्ये 10 mm मध्ये ही आहे साईज आणि 5 mm मध्ये ही साईज आहे. हां कुठली साईज पाहिजे असेल तर मिळून जाते. आणि अजून नवीन एक विषय म्हणजे आता सध्या आलेला जास्त चाललेला फॉर्म मध्ये फायबरचा, तर फायबर मध्ये पत्रा पण 3 कलर आहेत. हा एक कलर आहे, हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. पाहिजे ते साईज मध्ये तुम्हाला ऑर्डर केली की तुम्हाला लगेच मिळून जाणार. कुठली पण साईजचा पत्रा मागवला तर आपल्याकडे मिळतो मित्रांनो. असं नाही की मिळत नाही. मी महत्वाचं म्हणजे आपल्या घराला मी म्हणजे आता स्वतः पण कसं, आता मी होलसेलचं दुकान चालू केले ना बारामतीमध्ये. काय करतो, तिथल्या कस्टमरला मी ऑर्डर घेतो आणि 2 दिवसामध्ये पोच करतो. आता आपल्याकडे ठेवायचं म्हणजे कसं पाहिजे त्या साईजमध्ये मिळतो. तर आपल्या घराला मित्रांनो हा पत्रा टाकायचा आहे. जे मोहर टेक्स्चर तयार होत आहे, नवीन फाउंडेशन तयार होत आहे, म्हणजे ते होत आहे ना आपल्या बिझनेससाठी, त्याला आपण हे टाकणार आहे नवीनमधलं. एकदम छानपैकी मस्तपैकी फायबरचं आहे. आणि लय जण म्हणतात ह्याला काय होत असेल, तुम्हाला लावतो. ह्याला काहीच होत नाही, काही सुद्धा होत नाही. म्हणजे दावायचं तुम्हाला, म्हणजे लय जण म्हणतात हे असेल ते असेल, तुटू शकतं. एक किराय सुद्धा पडला नाही. हा क्वालिटी तशी आपल्याकडे. त्याच्यामुळे डोक्यात घातल्यावर फुटून जाईल. तर अशा पद्धतीने माझ्याकडे पत्र मिळतात आणि तोच पत्र टाकणार आहे मी घरावर. तुम्हाला दिसेल तोच कलर टाकायचा, एकदम छानपैकी दिसायला वगैरे सुंदर होईल. आणि SS रेलिंगची कामं, किचन ट्रॉलीची कामं सगळी आपल्या दुकानावर चालतात. आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे गुरुवारचं पोरांना सुट्टी असते MIDCची. त्याच्यामुळे आज पोरं नाही तर माझ्याकडे 2 मुलं कामाला आहेत. आणि हा एक तिसरा आणि मी एक चौथा, असं आम्ही 4 जण मिळून काम करतो. थोडक्यात घोडा लावतो. असू द्या. तर मस्तपैकी
कसं व्हिडिओ काढा म्हणलं. आणि बंगल्याची हे जी कुपीची हे जी सगळी कौलं मिळतात अशी प्रत्येक डिझाईनची कौलं मिळतात अशी. आजपर्यंत नाही व्हिडिओ काढला कवा नाही टाकला, कसं वेळच मिळाला नाही. आणि त्याचं कसं जिथं मी काम करायचं आहे तिथं आपल्याला ऑर्डर असतेच, म्हणजे कौलाची कशाचं ना कशाचं आपल्याला काम येतं. आणि स्वतःही कसं एलिव्हेशनचं काम करतो मी, स्वतःही एलिव्हेशनची स्वतः मी कामं करतो, डिझाईन काढतो. म्हणजे आर्किटेक्टसारखं आपल्याला सगळं येतं. एखादा म्हणलं ना व्यक्ती दादा इथं अशी अशी डिझाईन करायची, कशी दिसल, इथं काय केलं पाहिजे, तिथं स्वतः आम्ही दोघं जण डिझाईन ड्रॉइंग काढून त्यांना दावून म्हणजे एकदम बनवून त्यांना दावतो. आणि काही असे कस्टमर आहेत त्यांचा एवढा विश्वास आहे ना माझ्यावर आणि ह्याच्यावर एवढा विश्वास आहे, ते विचार करत नाहीत, चल तुझ्या मनाने करून टाक, कसा घोडा लावायचा आहे तसा लाव, डायरेक्ट म्हणतात, पण व्यवस्थित लाव. मग आम्ही पण काय करतो, व्यवस्थित काम करतो, फिनिशिंग वगैरे देऊन वगैरे. कस्टमरला आवडतं आपण केलेली कुठलीही गोष्ट कस्टमरला लगेच आवडते. कस्टमरला माहिती आहे हे करतात म्हणजे एकच नंबर करतात. नाही म्हणजे कामाची क्वालिटी आहे आपल्या मस्त. त्याच्यामुळे आपल्याला कुणी असं म्हणत नाही की बाबा हे झालं ते झालं. ते म्हणतात तुम्ही करा, हे काम करायचं, तुम्हाला कसं करायचं तसं करा, आम्हाला काही विचारू नका, तुम्हाला काय लागते ते घेऊन या आणि बनवून टाका आणि एक नंबरच होणार आपल्या विषयी. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. हा मग कसं खूप दिवसातून म्हणलं मित्र जावं. आणि ह्याने 3-4 महिने खूप साथ दिली दोस्तांनी. कसं लोणच्याला मी तिकडं नाजावलं, दुकानाचं कसं वाटायचं हे कालं लाईन तुटली का काय, पण ह्याने तुटून दिली नाही, व्यवस्थित जिथली तिथं सगळं केलं व्यवस्थित. आणि शेवटी कसं दोस्त दोस्तालाच असतो, शेवटी कशाला असतो. 4-5 महिने ह्याला जर थोडा त्रास झाला, मला थोडा त्रास झाला, पण असू दे. आता पुन्हा आम्ही दोघं जण एका जागेवर आलोय, लोणचं संपलंय आता, काही एवढं विषय नाही. लिंबाचं लोणचं एकदा 50-100 किलो महिन्याला केलं, बकीला म्हणायचं तेवढं शिक आणि गबस अश्विनीला म्हणायचं. म्हणजे असं आहे ना, आता पुन्हा कामं एक घरचं बघत बघत इकडे कामाचं थोडं जोर लावायचा. 1-2 फार्म हाऊस बांधायला आल्यात महत्त्वाचे, म्हणजे ते फार्म हाऊस एकदम व्यवस्थित जिथली तिथं बांधायची, तयार करायची. आणि तयार केल्यानंतर म्हणजे हे लक्ष देणार आहे सगळं, म्हणजे आम्ही दोघं लक्ष देणार आहे पायापासून ते वर टेक्स्चरपर्यंत. माझ्यासारखं 3 फार्म हाऊस बांधायचे. उरुळी कांचनला 2 आहेत, PSI साहेब म्हणून आहे त्यांचं एक, आणि इकडं हे जे इथं जेजुरीच्या मोहरती कोणता घाट आहे ते आपण बापदेव घाट, बापदेव घाटाच्या तिथं एक अलीकडंच तिथं एक आहे, एक हॉटेल आहे बघा महालक्ष्मी म्हणून, त्या हॉटेलच्या पाठीमागच आम्ही तिथं जाऊन बघून आखून आलोय. मग तिथलं एक त्यांचं पेमेंटचं थोडं नियोजन, म्हणजे कसं त्यांना सगळं बजेट करायचं 35 लाख रुपये जातात त्या फार्म हाऊसला. मग त्यांना तसं 35 लाखाचं कोटेशन दिलंय, तर त्यांना काय सांगितलंय प्रत्येक टप्पा हा 10 लाखाचा पाहिजे, फॅब्रिकेशन 10 लाख, बांधकाम 10 लाख आणि राहिलेल्या कामाला 10 लाख. मग असं आमचं नियोजन आहे, ठरलंय. त्यावेळेस तिथं भूमिपूजन करताना 100% माझा व्हिडिओ येईल छानपैकी मस्तपैकी. आणि एक म्हणलं दुकानाला व्हिडिओ असावा म्हणून एक छानपैकी आज व्हिडिओ काढला. खूप दिवसातून आलो, कुरिअर टाकलं. चला तर बाई, कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा, आणि कसं दुकान वाटतंय माझं नक्की सांगा. नंबर सांग. हां, ही असं दुकान आहे. तर आता नंबर सांगायचा म्हणजे 70 30 61 57 97 हा ह्याचा नंबर आहे. आणि माझा नंबर 96 57 23 79 17 जो माझा नंबर आहे. दोघांपैकी कोणाला कॉल करा, तुम्हाला ह्याच्यापैकी सगळी कौलं 10 एलिव्हेशन सगळं मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे पत्रे असतात फायबरचे पत्रे, म्हणजे ते हे असतं ट्रान्सपरंट शीट असतं टाकायचं. हे जर कुणाला पाहिजे असेल शीट तर हे शीट पण तुम्हाला मिळतील. त्यासाठी जरी माझा नाही नंबर लागला, कदाचित लागत नाही, तर ह्याला कॉल करा. ह्याचा नंबर आहे 70 30 61 57 97. आता ह्याचा पण नंबर माझा पाटे का पाटे, तर मला कोणाचा फोन आला की मी ह्याचा नंबर देतो त्यांना डायरेक्ट. माझा काय तुझा पाठ नाही. हां, ह्याचा काय माझा पाठ नाही, ह्याला माझी गरज नाही. असं द्या. हे पत्रा कसा वाटतो नक्की सांगा. एकदम छानपैकी आहे क्वालिटी. आणि हे बसवायचं मी म्हणतो, ही एकदम दिसायला, आणि ही 2 कलर मला लय आवडते. ह्या दोन्हीपैकी एक आता अश्विनीला दावून बसवून टाकू. होय, ओके ओके. चला बाय. कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा. बाय बाय.